नमस्कार, आपण पाहतात JN न्यूज. पाहूया सविस्तर बातमी. 4 वर्षाच्या मुलीचा खून करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुकारले जत बंदला प्रतिसाद. करंजगी येथील 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी जत तालुका मुस्लिम संघटना व सर्व पक्षांनी पुकारलेल्या बंदला उदंड प्रतिसाद मिळाला. सकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होते. दुपारी 2 वाजता मुस्लिम संघटना व सर्व पक्ष नेत्यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नाना शिंदे, RPIचे प्रदेश सचिव संजय कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मनसूर खतीब, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पवार, डॉक्टर रवींद्र आरळे, जतचे माजी सरपंच अतुल कांबळे, माजी आरोग्य सभापती टिमू येडके, माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील बागडे, शिवसेना शहर प्रमुख विजयराजे चव्हाण, व्यापारी संघटनेचे तालुका अध्यक्ष किरण बिजरगे, विक्रम ढोणे, संतोष मोटे, भाजप शहराध्यक्ष अण्णा भिशे, माजी नगरसेवक गौतम मायवाळे, कल्लप्पा पांचिंगे, रासपचे अकील नगारजी, मेहबूब गवंडी, आकाश बनसोडे, मेहबूब शेख, सद्दामभाई अत्तार, अरमान आईनापुरे, अशोकजी कोळी, राजू नदाब, आयुब नदाब, मकबूल नदाब, शफीकभाई इनामदार, बंडू कांबळे, सुशील कांबळे, तुकाराम माळीसर, पिंटू वनमाने, माजी नगरसेवक मुन्ना पकाडी, चांद जातकर आदी जण उपस्थित होते. यावेळी बोलताना बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे म्हणाले की उमदी पोलीस स्टेशन हे बिहार असून तेथील पोलीस काय करतात, त्या ठिकाणी खमक्या पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करा असे म्हणत एका नराधमाने एका चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केला. हे मानव जातीला काळीमा फासणारी घटना असून त्याच्यावर कठोर शिक्षा करावी. त्याचबरोबर शाळेच्या ठिकाणी अनेक तरुण फिरत असतात, त्याला कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी पाठीशी न घालता कठोर कारवाई करावी अशी मागणी सुरेशराव शिंदे यांनी केली आहे. तर बाजार समितीचे सभापती नाना शिंदे म्हणाले की जत तालुक्यात याआधी अशी कधीच घटना घडली नव्हती. तालुक्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न पडला आहे. आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली. जतचे माजी सरपंच अतुल कांबळे म्हणाले की समाजात वाईट विचार, वाईट कृतीची वाढत आहे, त्याला आळा घालणे गरजेचे आहे. आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी त्यांची मागणी आहे. तर RPIचे प्रदेश सचिव संजय कांबळे म्हणाले की या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. तर युवक नेते राजूभाई इनामदार म्हणाले की त्या नराधमाला भर चौकात गोळ्या घाला अशी त्यांनी मागणी केली आहे. प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील बागडे म्हणाले की जत तालुक्यात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. तर करंजगी येथे चिमुरड्या मुलीवर अत्याचार झाला, तिचा खून करण्यात आला, त्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील बागडे यांनी केली. तर जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे म्हणाले की करंजगी येथील चिमुरड्या मुलीवर अत्याचार करून त्या नराधमाने खून केला, त्याला कठोर शिक्षा व्हावी, हीच त्या चिमुरड्या मुलीला श्रद्धांजली ठरेल असे परशुराम मोरे म्हणाले. तर शिवसेनेचे शहर प्रमुख विजयराजे चव्हाण म्हणाले की करंजगी येथील चिमुरड्या मुलीवर अत्याचार करून खून केलेल्या नराधमाचे गुप्तांग छाटा असे शिवसेनेचे शहर प्रमुख विजयराजे चव्हाण म्हणाले. भाजप शहराध्यक्ष अण्णा भिसे म्हणाले की देवेंद्र फडणवीस साहेब हा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्या नराधमाला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी भाजप शहराध्यक्ष अण्णा भिसे यांनी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पवार म्हणाले की हा नराधम हातात जर सापडला असता तर ही शोक सभा घ्यायची वेळ आली नसती, त्या नराधमाला फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. फिर रहा हूँ ढूंढता मेरे निशान.